इतिहासाच्या पाऊलखुणा, संतांची तपश्चर्या आणि भक्तीचा अखंड प्रवाह या पवित्र वातावरणात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे, कारण हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे. आज आपण पोहोचलो आहोत तिसऱ्या टप्प्यातल्या दुसऱ्या पवित्र मुक्कामावर. आजचं ठिकाण श्री साई तेराधाम, श्री साई मंदिर, खेबडेमळा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला या गावाच्या जवळ असल्यामुळे या भूमीला वीरतेचं आणि स्वाभिमानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेबडेमळ्याने अनेक महान व्यक्ती समाजाला दिलेल्या आहेत. यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेता कलावंत विठाबाई मांग नारायणगावकर तसेच अनेक स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी या देशासाठी अमूल्य योगदान दिलं. आता या गावाविषयी अधिक माहिती, आठवणी आपण थेट गावातील नागरिकांकडून ऐकूया. नमस्कार. श्री साई तेराधाम खेबडेमळा या ठिकाणी भाऊ प्रतिष्ठान यांची गाणगापूर ते मुंबई पायी दिंडी पालखी सोहळा आपल्याकडे दिनांक 21/2/25 रोजी शनिवारी या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे. या आगमनाप्रित्यर्थ त्यांचं या ठिकाणी पूजा आरती होईल, त्यानंतर त्यांचा प्रसाद होईल आणि सकाळी 6 वाजता या पालखीच्या दत्त प्रतिष्ठानानुसार सकाळी याग होईल. त्या यागासाठी आपण सर्वांनी त्याचा ग्रामस्थांनी त्या यागाचा सगळे पहाटे लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर इथून पालखी प्रस्थान मुंबईकडे जाणार आहे जुन्नर मार्गे. याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा अशी साई तेराधाम प्रतिष्ठान खेबडेमळा समस्त ग्रामस्थ एवढे धरणारी मंडळी नारेगाव यांच्या वतीने आपल्याला सूचित करण्यात आहे. धन्यवाद. नमस्कार. श्री भाऊ प्रतिष्ठान आयोजित रौप्य महोत्सवी पायी पालखी परिक्रमा करत 21 तारखेला शनिवारी फेब्रुवारीला खेबडेमळा या ठिकाणी येणार आहे. त्या निमित्ताने सकाळी इथे दत्तयाग हा आयोजित केला गेलेला आहे. त्या दत्तयागाचा आणि इथे होणाऱ्या हवनाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यायचा आहे. संध्याकाळी जेव्हा पालखी येईल तेव्हा या पालखीच्या दर्शनासाठी सगळ्यांनी हजर राहा. तसेच त्याच वेळेला प्रसादही दिला जाईल. त्या प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्या. दत्तगुरू. 21 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता श्री दत्त पादुका पालखीचं श्री साई मंदिर खेबडेमळा येथे भव्य आगमन होत आहे. तरी देखील खेबडेमळा आणि परिसरातील सर्व भाविकांनी पालखीच्या आगमनावेळी दर्शनासाठी या भक्तिमय क्षणात सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे. श्री दत्तगुरू आणि श्री साईंची कृपा या संपूर्ण यात्रेवर सदैव राहो हीच प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.